चला तर मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीतील नंबर वर्क हा दुसरा लेसन बघणार आहे. ओके, तर नंबर वर्क म्हणजे काय, तर संख्या ज्ञान. संख्या ज्ञान हे तुमच्या मागच्या इयत्तेमध्ये चांगल्या रीतीने झालेलं आहे. 1 ते 100 पर्यंतचे अंक, त्याच्या पुढील अंक हे मराठीमध्ये, त्यानंतर 1 to 100, 100 च्या वर 101, 102 कशा पद्धतीने लिहायचे, तर हे तुमचं इयत्ता 4थी मध्ये झालेलं आहे. आता आपण 5वी मध्ये तुम्हाला जे नंबर वर्क आहे त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम सेट दिलेला आहे. प्रॉब्लेम सेट 2. तर आपण प्रॉब्लेम सेट 2 हा व्यवस्थितरित्या अभ्यासू, म्हणजेच तुम्हाला नंबर वर्क मध्ये काय काय आहे ते समजून येईल. एक एक प्रश्न आपण सविस्तररित्या पाहूयात. तर चला, पहिला क्वेश्चन दिलाय आपल्याला. कुठला क्वेश्चन आहे, तर युजिंग द डिजिट 0 to 9. 0 to 9 म्हणजे 0 आणि 2 च्या मधातील सगळ्या संख्या. 0 पण त्याच्यामध्ये आणि 9 पण, आणि मधात असलेल्या सगळ्या संख्या म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 आणि 0 आणि 9 हे वापरून यूज करून राईट 10 each of 2, 3, 4 and 5 digits नंबर. म्हणजे 10 each of म्हणजे प्रत्येकाच्या 10 संख्या तुम्हाला लिहायच्या आहे. किती अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी. म्हणजे 2 डिजिट नंबर, 3 डिजिट नंबर, 4 डिजिट नंबर अँड 5 डिजिट नंबर. तर चला आपण सुरुवात करूया 2 डिजिट नंबर लिहिण्यासाठी. तर सर्वात छोटी 2 डिजिट नंबर कुठली आहे, सर्वांना माहिती आहे, 10. ओके, मग त्याच्यानंतर कुठलीही लिहिली तरी चालेल, पण आपण सिक्वेन्सली लिहूया. दुसरी 11, नंतर 12, नंतर 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. किती नंबर विचारलात आपल्याला, 10. तर आपण 10च लिहूया. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10च आपल्याला 3 डिजिट सुद्धा विचारला. सेम याच प्रमाणे आपल्याला 3 डिजिट सुद्धा लिहायचे आहे. फर्स्ट नंबर, सर्वात छोटी 3 डिजिट नंबर कुठली, 100. सर्वात मोठी 2 डिजिट नंबर कुठली, 99. ओके, करेक्ट. तर 99 नंतर लगेच कुठली येते, 100. ती सर्वात छोटी आहे. स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर विचारलं तर लगेच 100 तुमच्या डोळ्यासमोर यायला हवे. ओके, त्याच्यानंतर 3 डिजिट नंबर तुम्ही कुठलीही लिहू शकता. 999 च्या आतमधली आणि 100 च्या समोरची. ओके, पण आपण याच्यानंतर येणारी सिक्वेन्सनी येणारी तीच लिहूया. 101, त्यानंतर 102, 103, 104, 105, 106, 107, 108 आणि 10 नंबरची 109. तुम्ही कुठल्याही 3 डिजिट नंबर लिहू शकता. 100 च्या वर, ग्रेटर दॅन 100 अँड लेस दॅन 999. ओके, 999 च्या नंतर येणारी 4 डिजिट नंबर जी स्मॉलेस्ट आहे, सर्वात स्मॉलेस्ट म्हणजेच which is the smallest 4 digit number, that is 1000. correct, 1000. Second one 4 digit number, 1001, 1002, 1003, 5 6 7 8 9 10, 1004, 1005, 1006, 1007, 1008 and last one is 1009. Okay, next 4 digit number जे दिलेले आहे ते स्टार्ट कुठून झाले, 1000 पासून, कारण स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर 1000 आहे. त्याच्यावर लास्ट जी लार्जेस्ट 4 डिजिट नंबर आहे ती आहे 9999. तर त्याच्यामधल्या कुठल्याही 10 नंबर तुम्ही लिहू शकता. असं नाहीये की आपण सिक्वेन्सनीच लिहायला हव्यात. तर तुम्ही कुठल्याही तुम्हाला ज्या वाटेल त्या आपण या ठिकाणी 4 डिजिट मध्ये लिहू शकतो.
देन नेक्स्ट वन म्हणजेच 5 डिजिट नंबर. 5 डिजिट नंबर लिहिण्यासाठी सेम ह्या सगळ्यांच्याच प्रमाणे तुम्हाला सांगायचे की विच इज द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. टीचर यस 10,000. ओके 10,000. 9,999 याच्यानंतर येणारी जी नंबर आहे ती म्हणजेच 10,000. मग 10,001, 10,002, 10,003, 10,004, 10,005, 10,006, 10,007, 10,008 आणि लास्ट वन 10,009. बघा ह्याप्रमाणे ज्या आपल्याला नंबर सांगितले होता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ज्याप्रमाणे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे राईट डाऊन 10 2 डिजिट नंबर, 3 डिजिट नंबर, 4 डिजिट नंबर, 5 डिजिट नंबर, त्याप्रमाणे हे तुमच्या क्वेश्चनचं सोल्युशन. अशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. त्याच्यामध्ये कुठल्याही तुम्ही 2 डिजिट नंबर लिहू शकता, 3 डिजिट, 4 डिजिट आणि 5 डिजिट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक इन द टेबल. एक टेबल तुम्हाला दिलेला आहे, त्याच्या ब्लँक फिल करायचे आहेत आपल्याला, म्हणजेच रिकाम्या जागा भरायच्या आहेत. अभ्यास रेग्युलर केला की प्रत्येक गोष्ट इझी होऊन जाते. म्हणून कुठलंही आपल्याला जर का एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल तर तो व्यवस्थितरित्या अभ्यासणे गरजेचे आहे. बघा प्रश्न क्रमांक 2 याच्यामध्ये तुम्हाला विचारले फिल इन द ब्लँक. म्हणजेच रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. टेबल मध्ये एक टेबल दिलाय, नंबरचा टेबल एक दिलेला आहे, त्याच्यामध्ये 3 अशा प्रकारचे कॉलम आहेत. ओके, त्यामध्ये फर्स्ट नंबरला दिले देवनागरी न्यूमेरल्स, इंटरनॅशनल न्यूमेरल्स आणि नंबर रिटर्न इन वर्ड्स. देवनागरी न्यूमेरल्स, इंटरनॅशनल न्यूमेरल्स, नंबर रिटर्न इन वर्ड्स. म्हणजेच अक्षरातील संख्या, अक्षरामध्ये त्या कशा लिहिणार. बघा पहिली जी नंबर आहे ती काय दिलेली आहे देवनागरी म्हणजे मराठी मधली संख्या 2359. 2359 अशा पद्धतीने आपण लिहिणार. पुढे तुम्हाला दिलेली आहे तीच इंग्लिश मध्ये 2359 आणि त्याला वर्ड मध्ये अशा पद्धतीने लिहिले. एक एक्झाम्पल समजून देण्यासाठी तुम्हाला ते दाखवलेलं आहे. तिन्ही ब्लॉक मध्ये दिलेलं आहे. आता पुढे ब्लँक दिलेले राहतील, कारण हे एक्झाम्पल तुम्हाला जर का समजलं तर तुम्ही इझिली खालील ज्या फिलिंग द ब्लँक आहेत त्या कंप्लीट करू शकाल. 2000 SAND, 1000चं स्पेलिंग पाठ करून ठेवायचं, THOUSAND. 1000, 300, 100चं सुद्धा HUNDRED याच्यामध्ये सुद्धा मिस्टेक्स होतात. 100, 50, FIFTY 59. ओके, नेक्स्ट आता नेक्स्ट पासून आपल्याला फिल इन द ब्लँक करायचे आहे. नेक्स्ट नंबर आहे 32,756. 32,756. इथं आहे फिल इन द ब्लँक. जी ब्लँक दिलेली आहे ती फिल करायची आहे. इथे सुद्धा ब्लँक आहे. म्हणजेच काय तुम्हाला
जो नंबर आहे वर्ड मध्ये रिटर्न करायचा आहे आणि इंटरनॅशनल न्यूमेरल्स मध्ये सुद्धा लिहायचा आहे. तर याला कसं लिहिणार बघा, किती प्लेस आहेत, युनिट, 10, 100, 1000 आणि 10,000. म्हणजेच या ठिकाणी 32,756. याला लिहिणार कसं, 32,752 अशा प्रकारचे ती नंबर असेल. नेक्स्ट काय विचारलेलं आहे, 56. ओके 52 नाहीये या ठिकाणी, काय आहे 56. सॉरी, व्यवस्थित ऑब्झर्व करायचं, 56 आहे. त्यानंतर आपल्याला फर्स्ट प्लेस या ठिकाणी ब्लँक दिलेली आहे देवनागरी न्यूमेरल्स मध्ये. नंतर डिजिट दिला इंटरनॅशनल न्यूमेरल्स मध्ये 67,859. 67,859. ओके, आता इथं पण ब्लँक दिलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा ब्लँक दिलेली आहे. तर आपल्याला ती फिल करायची आहे. नेक्स्ट आपण ते पण लिहून घेऊ. नंबर दिलाय 1034. 1034 आणि इथं ब्लँक दिलेली आहे आणि इथं ब्लँक दिलेली आहे. आणि लास्ट एक एक्झाम्पल दिलंय अशा प्रकारचं, ज्या ठिकाणी इथंही ब्लँक, इथंही ब्लँक आणि इथला वर्ड नंबर लिहून दिलेला आहे. तो म्हणजे 27,895. 27,895 अँड लिहिलं नाही तरी चालतं. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला इथं करायचं आहे, मराठीमध्ये काय म्हणणार याला, 67,859 ला असं लिहिणार, म्हणणार 67,000. yes 95. ओके 95. बघा FIVE, सॉरी तिथं फाइंड झालं होतं, FIVE काय दिलंय बघा, परत आपण रीड करूया ही नंबर. 27,895 असं दिलेलं आहे. इथं बघा 67,000 मीन्स 67,800 आणि 59 म्हणजेच काय, 5वर 9. आपण हा 9 इंग्लिश मधला झाला, हा मराठी मधला. 5वर 9 59. कसं म्हणणार आपण, 67,859. त्याला इंग्लिश मध्ये कसं रीड करणार, 67,859. ही आपल्याला दिलेली होती म्हणून ही ब्लँक नव्हती. ओके, याला आपल्याला वर्ड मध्ये लिहायचं कसं, तर 67,859. ओके. नेक्स्ट 1034. याला इंग्लिश मध्ये कसं लिहिणार, 1034. रिटर्न फॉर्म मध्ये 1034. ओके. नेक्स्ट आता हे जे आहे हे मोडलेलं आहे 27,000. 95. बघा अशा पद्धतीने हे आपल्याला वर्ड फॉर्म मध्ये दिलेलं आहे. याला आपण न्यूमेरल्स मध्ये लिहिलेलं आहे काय, 27,895. आणि त्याला मराठीमध्ये आपल्याला लिहायचं झालं तर कसं लिहिणार आपण,
27,000 सॉरी हे पण इंग्लिश मध्ये झाला 7 27,895 अशा पद्धतीने तुमचा दुसरा क्वेश्चन झालेला आहे. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे. तर काय दिलंय क्वेश्चन नंबर 3 मध्ये? क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे संख्येशी रिलेटेड. संख्या ज्ञान या विषयावरती आपण हा प्रॉब्लेम सेट बघत आहोत. तर याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आपल्याला विचारलेले आहे, म्हणजेच आपल्याला संख्येविषयी पूर्ण ज्ञान होईल. तर क्वेश्चन नंबर 3 दिलाय. As a part of the Avoid Plastic project, Avoid Plastic Project, Jilla Parishad School made and provided paper Parishad School made and provided paper bags to provision stores and greengrocers. Read the taluka wise number of the bags and write the numbers in word. Read the taluka wise numbers of the bag. Numbers of the bag and read the number. बघा क्वेश्चन थोडा मोठा आहे, परंतु आन्सर खूप इझी आहे. बघा, as a part of the Avoid Plastic project, Jilla Parishad School made and provided paper bag to provisions bags, अनेक bags provide केलेले आहेत. Provision stores and greengrocers. Read the taluka wise number of the bags and read the numbers. Okay. काय प्रोजेक्ट आहे? अवॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट. हे कॅपिटल काढणार आपण. अवॉइड म्हणजे टाळायचे आहेत. काय या ठिकाणी अवॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट म्हणजे एक प्लास्टिक प्रकल्प आहे की अवॉइड म्हणजे टाळणे. काय टाळायचं आहे? तर प्लास्टिक बॅग्सचा यूज टाळायचा आहे. त्याच्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या म्हणजे स्टोअरला बॅग्स, पेपरच्या बॅग प्रोव्हाइड करू. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून प्लास्टिक यूज होणार नाही. तर हा जो प्रोजेक्ट आहे कोणी राबवलेला आहे? जिल्हा परिषद स्कूल. ठीक आहे, तर ते जे नंबर दिलेले आहेत तालुका वाईज वेगवेगळे नंबर दिलेले आहेत ते आपल्याला रीड करायचे आहेत. म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीने संख्या ज्ञानचं आकलन या लेसन मध्ये आपल्याकडून करून घेतलेलं आहे. तर बघूया आपण कुठल्या तालुक्याने किती नंबर पेपर बॅग दिलेले आहेत. तर एक तालुका पहिला आहे तो म्हणजे कोपरगाव. त्यानंतर दुसरा आहे शेवगाव. शेगाव नाही तर शेवगाव. कर्जत, नंतरचा आहे कर्जत. संगमनेर,
हे तालुक्यांची नावे आहे आणि खाली खाली जे दिलेले आहे ते बॅग्सचे नंबर, बॅगची संख्या तालुका वाईज. तर त्याच आपल्याला रीड करायच्या आहेत. ओके, बघा अशा प्रकारे आता ते नंबर लिहायचे आहेत. 12,000 कोपरगावला 12,740. 12,740 याला रीड करताना बघा, रीड करायचं म्हणजे काय? आता क्वेश्चन मध्ये तुम्ही रीड कराल, मग आन्सर कसं लिहाल? तर तुम्ही जे रीड केलं ते नंबर वर्ड फॉर्म मध्ये लिहायची. खालीच काय आहे? 12,740. ओके, म्हणजेच रीड करून झालेली आहे. नेक्स्ट नंबर 28,095. 28,095 याला सुद्धा रीड करायचं आणि लिहायचं. 28,095. नेक्स्ट कर्जत या तालुक्याला किती बॅग्स? 31,608. 31,608 लिहायचं कसं? 31,608. 608 किंवा 608 लिहिलं तरी चालतं. नेक्स्ट नंबर आहे संगमनेर तालुका 10,972. 10,972 लिहायचं कसं? 10,972. बघा, हा क्वेश्चन फक्त तुम्हाला रीड करायला सांगितलं आहे, पण तुम्हाला जर का प्रॅक्टिस व्हावी असं वाटत असेल आणि कुठलाही नंबर दिल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचं स्पेलिंग लिहिता आलं पाहिजे असं वाटत असेल किंवा तयारी व्हायलाच हवी अशी जर का जिद्द असेल, तर याच्यासाठी तुम्हाला जरी रीड करायला सांगितलं तरी फक्त रीड न करता तो नंबर वर्ड फॉर्म मध्ये अशा प्रकारे लिहायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन नंबर 3 सुद्धा संपलेला आहे. आता चौथा क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन नंबर 4 आपण बघूया. हाऊ मेनी रुपीज डू दे मेक? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे नंबर 4, तो सुद्धा आपण घेऊया आणि राहिलेले मग क्वेश्चन ते आहे तुम्हाला होमवर्कला. बघा, क्वेश्चन नंबर 4, हाऊ मेनी रुपीज डू दे मेक? हाऊ मेनी रुपीज डू दे मेक? सगळे मिळून किती रुपये होतील? बघा, म्हणजे त्यामुळे किती रुपये होतील एकूण, तर ते बघायचे. काय काय दिलंय क्वेश्चन मध्ये? 20 notes of 1,000 rupees. पहिला दिलाय 20 notes of 1,000 rupees. 5 notes of 100 rupees. 5 notes of 100 rupees. And next delay 14 notes of 10 rupees and 14 notes of 10 rupees. तर सगळे मिळून किती रुपये होतील हे आपल्याला बघायचं आहे. 20 notes of 1,000 rupees. काय करणार बघा, म्हणजेच काय 20 नोट्स दिलेले आपल्याला किती रुपयाच्या? 1000 रुपयाच्या. म्हणजेच अशा वेळेला आपल्याला या ठिकाणी काय करायचंय? मल्टिप्लिकेशन. 1000 1000 1000 किती वेळा? एक तर ऍडिशन किती वेळा करायची? 20 वेळा. त्यापेक्षा आपल्याला काय
करायला सोपं जाईल, तर मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार. 1000 रुपयाच्या किती नोटा आहेत? 20 आहेत, म्हणून 1000 ला कितीने मल्टिप्लाय करायचं? 20 नी. मग मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा. हा एक 0 आणि हे 3 0 ठेवून द्यायचे ऍज इट इज. किती 0 झाले? 4. 1 2 3 4. ओके. आणि समोरचे जे डिजिट आहेत त्यांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. इझी आहे बघा. 0 युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेसला असताना अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करायचं. समोरच्याचं मल्टिप्लिकेशन. 2 1 जा 2. झालं आपलं आन्सर. किती आहे? 20,000 रुपीज. लिहायचं 20,000 रुपीज. ओके. त्यानंतर 5 नोट्स ऑफ 100 रुपयाच्या किती नोट्स? 5. सो 100 इंटू किती? 5. सो हे 2 0 ऍज इट इज ठेवायचे. 5 इंटू 1 मीन्स 5. 5 1 जा 5. देन 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. 10 रुपयाच्या किती नोटा? 14. सो यांचं मल्टिप्लिकेशन. हा 1 0 जसाच्या तसा ठेवायचा. 14 1 जा 14. म्हणजेच बघा 140 रुपीज. इथं 500 रुपीज. आता टोटल किती रुपये होतील याच्यासाठी टोटल किंवा ऑल टुगेदर असा वर्ड आला की आपल्याला काय करावी लागेल? त्याची ऍडिशन. त्याच्यामुळं आपण त्याच्या सगळ्या नंबर आता आलेल्या आहेत 20,000, 500 आणि 140 यांची काय करायची? ऍडिशन. 20,000 प्लस 500. बघा ज्या वेळेला तुम्ही 500 लिहिता त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं, युनिट प्लेस खाली युनिट प्लेस आला पाहिजे, 10 प्लेस खाली 10 प्लेस आणि 100 प्लेस खाली 100 प्लेस. नाहीतर बरेच मुलं या 500 ला अशा पद्धतीने सुद्धा लिहितात. ते रॉंग होऊन जातं आणि एक्झाम्पल चुकून जातं. म्हणून लक्षात ठेवायचं नंबर राईट करताना युनिट प्लेस खाली युनिट प्लेस, 10 प्लेस खाली 10 प्लेस आणि 100 प्लेस खाली 100 प्लेस. ज्या ठिकाणी 1000 ला काही नसेल 0 लिहायचं किंवा काही नाही लिहिलं तरी चालेल. नंतर 140 आहे सेम त्याचप्रमाणे आता मांडणी करायची आहे. यांची करायची ऍडिशन. बघा 0 0 0 0. इथं 4. 5 प्लस 1 6. हा 0 ऍज इट इज. 2 ऍज इट इज कारण 2 च्या खाली काहीच नाहीये. म्हणून टोटल रुपीज किती होतील? तर इथं असे साइन द्यायचं सोचं. म्हणून बघा 3 डॉट हे म्हणून साठी वापरले जातात. सो टोटल is equal to 20,640 रुपीज. टोटल किती रुपीज आहे? हे तुमचं आन्सर. ठीक आहे. त्यानंतर याच्यामधलं सुद्धा एक जे आहे ते तुम्हाला प्रॅक्टिस साठी स्वतः करायचं आहे, करून बघायचं आहे. जर तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि सेल्फ स्टडीनी स्वतः एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह केले तर तुम्हाला कुठलंच एक्झाम्पल हे हार्ड वाटणार नाही. म्हणून तुम्हाला याच्यामधलं सुद्धा क्वेश्चन नंबर 4 मधलं दुसरं होमवर्कला आणि रिमेनिंग बाकीचे सुद्धा होमवर्कला. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाकीचा जो भाग आहे आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहणार आहे.